या प्रोजेक्टची माहिती वेबसाईटवर तर सगळी मिळतेच, पण आणखीन एक स्रोत मी तुम्हाला सांगून ठेवतो. जेव्हा आपण अनेक वेळा ते वेगवेगळ्या ॲडव्हर्टाइजचे बोर्ड बघतो, फ्लेक्स बघतो किंवा आजकाल वेगवेगळ्या सोशल मीडियावर देखील या सगळ्या ॲडव्हर्टाइज येत असतात. तर त्यावेळी ॲडव्हर्टायझिंगच्या ह्याच्यामध्ये रेरा कायद्याप्रमाणे रेराचा नंबर, त्या प्रोजेक्टचा जो नंबर आहे तो आणि क्यूआर कोड जो तयार केलेला आहे, हा क्यूआर कोड, ह्या दोन्ही गोष्टी कंपल्सरी आहे. आता रेरा नंबर कशासाठी असतो तर तुम्हाला माहिती आहे की हा रेरा नंबर घेऊन तुम्ही वेबसाईटवर गेलात आणि तुम्ही तो नंबर टाकलात की तुम्हाला ती सगळी माहिती उपलब्ध होईल. परंतु तेवढंही करायला लागू नये म्हणून महारेराने असं केलेलं आहे की क्यूआर कोड जो आहे, हा क्यूआर कोडवर जर तुम्ही स्कॅन केलात तुमच्या मोबाईलने साधा, तर त्याच्यावर लागणारी अत्यंत महत्वाची माहिती तुमच्या समोर तात्काळ उभी राहते. म्हणजे तुम्हाला आणखी काहीही करावं लागत नाही. त्याच्यात काय काय मिळतं तुम्हाला, तर प्रोजेक्टचं नाव, प्रोजेक्टचं प्रमोटर कोण आहे, त्याचा नंबर, त्याची डेट काय, त्याचा नंबर काय आहे, तो कधीपर्यंत त्याची कम्प्लिशन डेट आहे, त्याच्यामध्ये काही कंप्लेंट्स आहेत का, त्यांनी काही एक्सटेन्शन घेतलं आहे का, त्याच्यामध्ये काही वॉरंट इश्यू झाली आहेत का, ही सगळी माहिती जी एखाद्या सामान्य ग्राहकाला तात्काळ त्याविषयी निर्णय घेण्यासाठी आवश्यक असते ती तात्काळ उपलब्ध होते. तुम्ही जस्ट तो क्यूआर कोड स्कॅन केला पाहिजे. आणि शिवाय हा क्यूआर कोड आणि हा रेराचा नंबर हे सगळ्यांना कंपल्सरी आहे. हे नसेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कारण आता मी सेक्रेटरी असताना मी त्याच्यावर माझ्याकडे ह्या केसेस येत असतात म्हणजे ॲडव्हर्टायझिंगची कारवाई करण्यासाठी. तर त्यावेळी जवळजवळ आतापर्यंत आम्ही जवळ त्याच्यावर 80 लाख रुपये दंड सुद्धा गोळा केला होता. कारण ज्यांच्याकडे रेरा नंबर नाही, ज्यांच्याकडे क्यूआर कोड नाही, त्यांना दंड केला जात असेल आणि एकदा दंड झाल्यानंतर पुढच्या तो दंड जास्त होत असेल. परंतु एकदा का सुरुवात झाल्यानंतर आता हळूहळू मात्र सगळ्या लोकांनी क्यूआर कोड आणखी रेरा नंबर हा जवळजवळ आता सगळ्या ॲडव्हर्टाइजवर तुम्हाला दिसेल. असं कुठेच आता हल्ली फार कमी उदाहरण आहेत की जे रेरा नंबर देत नाहीत किंवा क्यूआर कोड देत नाही. कधी कधी ते बारीक अक्षर जरी दिलं तरी त्यांना सुद्धा आम्ही देत असो की ते रिडेबल असलं पाहिजे आणि या दोन्ही गोष्टीतनं तुम्हाला त्याची माहिती उपलब्ध होते.